नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, उत्तराखंड सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे वाहन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता जर एखाद्या व्यक्तीनं त्याचं जुनं वाहन स्क्रॅप केलं आणि त्याच श्रेणीचं नवीन वाहन खरेदी केलं तर त्यांना मोटार वाहन करामध्ये सूट मिळेल. ही सूट अगदी 50% राहील. पर्यावरण संरक्षण आणि रस्त्यांवरून जुनी आणि प्रदूषणकारी वाहनं काढून टाकण्याच्या दिशेनं सरकारचं हे पाऊल मानलं जाते. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या नवीन प्रणालीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि नियम देखील तात्काळ लागू करण्यात आलेत. बऱ्याच काळापासून विकसित होत असलेली ही योजना आता अंमलात आणण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळणार नाही, तर राज्याला देखील आर्थिक फायदा होईल अशी अपेक्षा आहे. सरकार हळूहळू जुनी आणि अधिक प्रदूषणकारी वाहनं बंद करून त्यांच्या जागी नवीन आणि पर्यावरणपूरक वाहनं आणू इच्छित आहे. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारेल आणि इंधनाचा वापरही कमी होईल. याशिवाय या निर्णयामुळे राज्याला केंद्र सरकारकडून विशेष प्रोत्साहन मिळण्याची दारं उघडली जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही वाहन मालकानं त्याचं जुनं वाहन मान्यताप्राप्त स्क्रॅप सेंटरमध्ये नष्ट करावं. स्क्रॅप केल्यानंतर वाहन मालकाला प्रमाणपत्र मिळेल आणि या प्रमाणपत्राच्या आधारे त्याच श्रेणीतील नवीन वाहन खरेदी करताना ते कर सूट मिळवण्यासाठी पात्र राहील. स्क्रॅपिंग प्रमाणपत्राशिवाय हा लाभ तुम्हाला उपलब्ध होणार नाहीये. ही कर सवलत खाजगी वाहनं आणि व्यावसायिक वाहनांसाठी वेगवेगळ्या कालावधीसाठी वैध राहील. वाहतूक वाहनं एका निश्चित कालावधीसाठी पात्र असतील, तर खाजगी वाहनांना जास्त कालावधीसाठी मिळेल. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा हे उद्दिष्ट आहे. सध्या उत्तराखंडामध्ये नोंदणी कर हे वाहनाच्या किमतीवर आधारित आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी वेगवेगळे स्लॅब आहेत. महागड्या वाहनांवरती कराची टक्केवारी जास्त असते, ज्यामुळे एकूणच रक्कम ही लक्षणीयरित्या वाढते. नवीन प्रणालीमुळे करामध्ये लक्षणीय बचत होईल. खाजगी गाड्यांना 1/4 कर कपात मिळू शकते, तर व्यावसायिक वाहनांनाही सवलत मिळेल. महत्त्वाचं म्हणजे जुन्या BS1 आणि BS2 वाहनांना स्क्रॅप केल्यानं सर्वात जास्त लाभ होईल. महागड्या वाहनांसाठी हजारो ते लाखो रुपयांची कर बचत शक्य आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.